आज बिडकीनला नुसतं नाद पब्लिक, ते कशामुळं? गौतम पाटीलच्या डान्समुळं. नमस्कार भावांनो, मी आपला दाद्या. आज गौतम पाटीलचा डान्स पाहायला जायचं होतं, म्हणून आम्ही आलो होतो कृष्णापूरमध्ये. अशी भडताड गर्दी नुसती, लोक कुठं पण चढत होते, कुठं बसत होते. संकेत भाऊ आम्ही बसलो एका जागेवरती. मग काय लोक कुठं चढू बसत होते भाऊ. आम्हाला असं वाटलं त्या का निवन जागेवर जाऊन बसू, त्याच्यामुळे आम्ही स्टेज पाशी जाऊन बसलो. आम्ही देऊन बसलो आणि डायरेक्ट गौतम पाटीलचा डान्स चालू. गौतम पाटीलचा डान्स पाहतो म्हणला लाईजो. आणि मी एका जागेवर बसून गौतमी पाटीलचे नुसते क्लिपा काढत होतो. आणि आम्हाला असं वाटलं आता लाईजो गाणं पण असं धिंगाणं चालू ना. आम्ही मग गाण्यात असं धिंगाणामध्ये नाचत होतो. पोरं मग कुठं चढून कुठं बसत होते. म्हणलं आणि तू लाईव्ह आहे. आणेकडे त्याला मोबाईल आणला आणि गेला लाईव्ह. हे डान्स पाहण्यासाठी पोरं कुठं चढले नव्हतं. तुम्ही विचार पण नसं केला. तुम्हाला मागच दाखवलं होतं. पोर पाहिजे बालवाडीला नाही विचारित कधी त्या बालवाडीवर चढून बसलेत पोर. आता आलो लाईव्ह मध्ये डायरेक्ट आमचे 100 जण आलते लाईव्ह. आता नुसतं धिंगाणा डान्स आणि धिंगाणा नुसतं लाईव्ह मध्ये चालू होता. आणेकडे मोबाईल द्या लाईव्हसाठी आणि लाईव्ह करीत होता आणि आमचं नुसतं धिंगाणा डान्स. गौतम पाटीलचा आता एवढे ग्लासचा डान्स होता. चला म्हणलं एवढे डान्स पाहू आणि निघून जाऊ मग घरी. शो संपला ना. आम्ही घरी जात आम्हाला पिल्या दिसल्या. पिल्या पा काय म्हणतात तुम्हाला रेकॉर्डिंग देतो ऐकून. स्वप्नात येऊन देऊ नका. धन्यवाद. चला मंडळी तुमच्या असा हा आपला गौतम पाटीलचा ब्लॉग. आणि असेच ब्लॉग पाहायसाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करा. जय शिवराय.